सुरुवातीलाच मित्रांनो महत्वाची बातमी। दिल्लीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा आगीकूच। उद्धव ठाकरे आता थेट दिल्लीमध्ये तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंची ही कमाल आता सगळीकडेच लागली दिसू। ठाकरेंनी दिल्लीमध्ये 51 पैकी जवळजवळ 47 जागी फडकवलाय आपला भगवा झेंडा। उद्धव ठाकरे यांचं दिल्लीमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व। आपसह भारतीय जनता पार्टी यांना देखील तगडं आव्हान देत उद्धव ठाकरेंनी कोणत्या आणि कुठे मिळवल्यात प्रचंड मोठ्या जागा। मित्रांनो सविस्तरपणे जाणून घेऊया या घडीची सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्रामधूनच। महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली म्हणणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आता मात्र समोरासमोर भिडताना दिसत नाहीयेत। कारण की उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र त्यांना प्रचंड मागे घेऊन गेले असून उद्धव ठाकरेंचा हा दणदणीत विजय मात्र सगळीकडे जल्लोषात साजरा केला जातोय। दिल्ली पासून ते मुंबई पर्यंत सगळीकडेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा भगवा झेंडा आता शिवसेनेला दिल्ली खुणावतोय, महाराष्ट्राचं विधान भवन खुणावतोय। मित्रांनो कुठे झाला विजय आणि ठाकरेंचा शब्द काय होता ते देखील आता आपण जाणून घेऊया। महाराष्ट्रात खासदार आमदार लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या। ठाकरेंना म्हणावं तसं यश विधानसभेला मिळालं नाही। लोकसभेत मात्र ठाकरेंनी शिंदे सेनेला सगळ्याच जागी पराभूत करत ठाकरेंचं महाराष्ट्रात अजूनही वर्चस्व आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं। त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सगळीकडूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती टीका केली गेली की ठाकरेंची शिवसेना आता संपणार, ठाकरे आता संपणार, ठाकरेंचा शिवसेना पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात इथून पुढे दिसणार नाही। मात्र मित्रांनो पुन्हा एकदा ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेत मुसंडी मांडली आणि भाजप सारख्या तगड्या आव्हानाला ठाकरेंनी मुंबईत झुंज दिली। पैसा धनशक्ती संपत्तीच्या जोरावरती भाजपने मुंबई महापालिका जिंकली असली तर देखील तोड उत्तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला दिल्यामुळे मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आपल्या बाजूने फिरवल्याची मुंबईत जोरदार चर्चा सुरू होती। तिसरीकडे मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय आता खूप दूर असतानाच दिल्ली सारख्या ठिकाणी मात्र उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा विजय खूप मोठा चर्चेचा विषय बनला आहे। मित्रांनो शिवसेना रेल कामगार सेना यांनी मात्र भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी या दोघांनाही चितपट करत पश्चिम रेल्वेमध्ये शिवसेनेचं वर्चस्व सिद्ध केलंय। कामगारांच्या समस्या, लोकांच्या भावना आणि प्रत्यक्ष कामावरती जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या समस्या सोडवल्यानंतर आता मात्र शिवसेनेला मोठं यश मिळालंय। अरविंद सावंत हे शिवसेना नेते यांनी मात्र या विजयाचं स्वागत करत उद्धव ठाकरेंनी त्यांचंही स्वागत केलंय। मित्रांनो या ठिकाणी सगळेच राष्ट्रीय पक्ष विरोधात शिवसेना ही होती। मुंबई त्यानंतर दिल्ली इकडे गुजरात या प्रामुख्याने महत्वाच्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा विजय खूप महत्वाचा झालाय। या भागामध्ये भाजपची कमाल होती परंतु भाजपला मात्र काम न केल्यामुळे आणि केंद्रात सत्ता असून महाराष्ट्रात सत्ता असून देखील भाजपला मत न मिळाल्यामुळे भाजपचे नेते त्यांच्याच नेत्यावरती प्रचंड संतापल्याची जनभावना आता निर्माण झाली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये इथूनच महाराष्ट्राच्या देशाच्या बदलास सुरुवात होईल आणि तो बदल अतिशय मोठा असेल असं सध्या बोललं जातंय। या सगळ्या राजकीय समीकरणामध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज मात्र मुंबईसह दिल्लीमध्ये घुमल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांना आता आनंदच होत चाललाय। त्यामुळे शिवसैनिक आता उद्धव ठाकरेंसाठी आपलं जीवाचं रान करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची स्थापना आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी तो तयार आहे। मित्रांनो आगामी काळामध्ये मुंबई तसेच वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार क्षेत्र या सगळ्या क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना संधी देऊन मुंबईत पुन्हा एकदा आपली शिवसेना मजबूत करण्याच्या दृष्टीने पुढे जात आहेत। दिल्लीचा हा विजय 50 पैकी 47 जागी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मिळवलेला हा विजय दिल्ली सारख्या ठिकाणी महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यात मिळवलेला हा पहिला मोठा विजय म्हणावा लागेल। हे ऐतिहासिक विजयाने ठाकरेंचं मात्र खूप मोठं वर्चस्व भारत देशावरती असल्याची कुणकुण आता सुरू झाली आहे। एकंदरीत दिल्ली आता दूर नाही, महाराष्ट्र जिंकू दिल्ली जिंकू असा उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना प्रण दिलाय। मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ठाकरे पुन्हा एकदा नवसंजीवनी घेत आहेत। भाजपला आणि शिंदे गटाला आगामी काळात जिंकणं खूप अवघड होऊन जाईल हे यातून नवीन दिसतंय।
याबद्दल शिवसैनिकांनो आपल्याला काय वाटतंय, आपल्या भावना व्यक्त करा.